नाशिक शिक्षक मतदारसंघाची यावेळची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली। विवेक कोल्हे यांच्या एंट्रीमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात नेमकं काय घडलंय तर इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्यांना शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात येऊन 3 बैठका अर्थात सभा घ्याव्या लागल्या। ही निवडणूक लढू नये म्हणून 60 वर्ष पारदर्शक असणाऱ्या संस्थांवर पडलेल्या धाडी सुरू असताना विवेक कोल्हे नावाचा हा धाडशी तरुण प्रचार आणि शिक्षकांशी संवाद साधण्यात व्यस्त राहील। स्वतः मुख्यमंत्री, 5 पालकमंत्री, 34 सत्ताधारी आमदार, 3 खासदार एवढी कुमक असताना त्याने विरोधक रोखून धरले। कधीच न फिरलेल्या विरोधकांना गल्ली बोळात जाऊन प्रचार करणं भाग पडलं। कोणताही पक्ष पाठीशी नसताना अपक्ष मैदानात असलेल्या एका युवकाने राज्याचे राजकारण आपल्या भोवती फिरवलं। निवडक मतदार असल्याने व्यापक मतदारसंघात अतिशय कमी वेळेत आपली यंत्रणा पोहोचवण्याचा आदर्श सर्वत्र निर्माण करून दाखवला। या निवडणुकीने हजारो युवकांना निर्भयता, धाडस, नियोजन, प्रभावी विचार, समयसूचकता, संघटन, नैतिकता याचे आदर्श उदाहरण सिद्ध करून दाखवलं। विरोधी उमेदवाराची विजयी झाल्यानंतर जेवढी चर्चा नाही तेवढी अवघ्या 25 दिवसात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या या योद्ध्याची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्राला भावलेल्या या युवा नेतृत्वाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खात्रीशीर शिक्कामोर्तब आता झालेला आहे। एका युवकाला राज्याच्या राजकारणात येण्यास रोखण्यासाठी एकत्र आलेल्या बलाढ्य नेत्यांचा हा पराजय आहे, कारण एकटा असून तो पराभूत होऊन देखील जनतेच्या हृदयात जागा निर्माण करून सिद्ध झालाय। विवेक कोल्हे, तुमच्या या कडव्या झुंजीचं महाराष्ट्राला कौतुक आहे। जय महाराष्ट्र।